नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं मराठीचं पद्य ते अभ्यासणार आहोत। हे पद्य म्हणजे ऋतूविषयी सांगितलेले आहे। या पद्यामध्ये आता वसंत ऋतू ह्याच्यामध्ये वसंत ऋतूची म्हणजे माहिती गायलेली आहे की वसंत ऋतू कशा प्रकारे आपल्यामध्ये आल्यावरती कशा प्रकारे तो आपल्याला आनंद देत असतो। वसंत ऋतू, आता वसंत ऋतूमध्ये तुम्हाला माहिती असेल, वसंत ऋतू जेव्हा येतो तेव्हा काय विविध रंगांनी विविध फळांनी तो बहरलेला असतो। ज्यावेळेस वसंत ऋतूचे आगमन होते त्यावेळेस आपली जी झाडं असतात ती काय करतात, म्हणजे जी झाडं नवीन झाडांना त्यावेळेस पानांना बहर येत असतो। म्हणजे ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस पानं ही सगळी झडून जातात आणि ज्यावेळेस पानांना बहर येतो तर तो ऋतू म्हणजे कुठला असतो, वसंत। वसंत ऋतू यामध्ये थंडीसुद्धा वाजत नाही आणि म्हणजे भरपूर ऊनसुद्धा पडत नाही। म्हणजे नुकतीच थंडी झालेली थंडी वाजून गेलेली असेल आणि आपण जेव्हा उन्हाची वाट बघत असेल तेव्हा पडलेला हा ऋतू म्हणजे वसंत ऋतू। याच्यामध्ये महिला विविध प्रकारचे म्हणजे बनवत असतात, जसं लोणची पापड वगैरे ह्या ऋतूमध्ये बनवत असतात। तसेच जे मोर वगैरे ते सुद्धा ह्या ऋतूमध्ये नाचत असतात। म्हणजे सगळ्यांना हवासा असा वाटणारा ऋतू म्हणजे कुठला, हा वसंत असतो। की वसंतमध्ये विविध आणि जी फळं वगैरे असतात, फुलं असतात, तर त्या फुलांना सुद्धा ह्या ऋतूमध्ये बहर येत असतो आणि सृष्टी ही हिरवीगार होत असते आणि म्हणजे हिरवीगार पांघरून घेतलेली ही सृष्टी आपल्याला वसंत ऋतूमध्ये बघायला मिळत असते। आणि वसंत ऋतू असा म्हणजे सगळ्या ऋतूंमध्ये असा सुंदर असा म्हणजे माणसाला सुद्धा त्या ऋतूमध्ये आणि प्राण्यांना देखील त्या ऋतूमध्ये म्हणजे चांगले वाटणारे वातावरण हे आपल्याला बघायला मिळत असते। तर आज आपण अशीच एक कविता की ज्याच्यामध्ये वसंत ऋतूचे वर्णन कशा पद्धतीने आपले जे ललित गादगे त्यांनी कशा पद्धतीने केलेले आहे ते आपण बघणार आहोत। तर आपल्या कवितेचं नाव आहे उजाड उघडे माळ रानही। या कवितेला आपण सुरुवात करणार आहोत। सर्वात आधी ललित गादगे यांची माहिती की ते 1954 प्रसिद्ध कवयित्रीत्या होत्या। फसवी क्षितिजे, अग्निजळ, संवेदन इत्यादी कविता संग्रह त्यांचे होते। आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू, प्राजक्ताची फुले आणि दाह हे त्यांचे कथासंग्रह होते। नाळबंधाची कहाणी तसेच खिडकीतलं आभाळ हे ललित गद्य त्यांचे प्रसिद्ध होते। प्रस्तुत कवितेमध्ये त्यांनी कवितेतील कवयित्री वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलाचे मनमोहक वर्णन त्यांनी इथे केलेले आहे। की ज्यावेळेस वसंत ऋतूचे आगमन होते त्यावेळेस सृष्टी ही कशी नवीन फुलांनी बहरलेली असते आणि कशा पद्धतीने ते आपल्याला हवंसं वाटतं ह्या पद्धतीचे वर्णन त्यांनी आपल्याला ह्या कवितेमध्ये केलेले आहे। तर आपण बघूया आपली कविता। स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांनी। म्हणजे वसंत ऋतूचे जेव्हा स्वागत करण्यासाठी जी चारही दिशा ज्या असतात त्यांनी काय केले, रंग उधळले म्हणजे काय, जी पानं असतात ती काय झाली, नवीन फुटली। ज्यावेळेस वसंत ऋतू ज्यावेळेस येतो तर झाडांना नवीन पानं फुटत असतात, ती कशी हिरवीगार दिसतात। फुलंसुद्धा नवनवीन फुलं अशी ह्या ऋतूमध्ये बहरत असतात। तर म्हणजे हे सगळं दृश्य कसं एकदम रंगांनी बहरलेल्यासारखं वाटत असतं। म्हणजे तेव्हा काय होतं की वसंत ऋतूचं स्वागत होतं असं ते म्हणतात। बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना। बेरड कोरड म्हणजे काय, तर कोरडी आणि निस्तेज, ते कोरड म्हणजे निस्तेज अशी पडलेली जी सृष्टी होती। हिवाळ्यामध्ये सगळीकडे काय होतं की सृष्टी एकदम निस्तेज होऊन जाते आणि त्याच्यामध्येच काय होतं की वसंत ऋतूचं आगमन होतं आणि त्यावेळेस ती सृष्टी काय होते, नजराना म्हणजे जसं वसंत ऋतू येताच ती आपल्याला सृष्टी जी आहे ती भेटवस्तू आणते। ह्या प्रकारे अशी सुंदर अशी आपली ही सृष्टी होत असते। भेटवस्तू, नजराना म्हणजे काय, तर भेटवस्तू। घेऊन आली ती नजराना, गर्द पोपटी लेऊन वसने, मुरड आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी। गर्द पोपटी घेऊन वसने म्हणजे काय, तर कपडे। ज्या प्रकारे सृष्टी इतकी सुंदर दिसते की त्या डोंगरावरती किंवा जमिनीवरती जे छोटी छोटी गवत असतात ती असं वाटतं की त्यांनी वस्त्र घातलेली आहे, पोपटी कलरची वस्त्र त्यांनी नेसलेली आहे सृष्टीने।
आपलं ही जी सृष्टी आहे ती खूप सुंदर अशी पोपटी वस्त्र घालून आपल्यासमोर नजराना म्हणजे दिसते असं तेही भासवत असते. मुरडत आली लिंबोणी, मुरडत म्हणजे काय, नखरे करत अशी ती लिंबोणी म्हणजे झाडाला येणाऱ्या ज्या लिंबोळ्या असतात ती अशा प्रकारे ती म्हणजे येत असते लाजत वगैरे. जर्द तांबडी कर्णफुले ही, जर्द म्हणजे काय, गडद तांबडी म्हणजे लाल रंगाची अशी फुले, ती कर्णफुले ही म्हणजे कर्णफुले म्हणजे कानात घालणारी जी डुलं असतात त्याला कर्णफुले म्हणतात. तर ती घालून सजली नागफणी, म्हणजे नागफणी नागफणी हे एक प्रकारचं झाड असतं. तर ते अशा पद्धतीने दिसतं की जसं काय ते की त्याने कर्णफुले म्हणजे त्याच्या कानामध्ये फुलं घातलेली आहे, एवढं सुंदर ते असं दिसत असतं की तांबड्या कलरची, त्या नागफणीला तांबड्या कलरची फुलं येत असतात आणि ती फुलं एवढी सुंदर दिसतात की जसं त्याने काय केलं, झाडाने त्या फुलं म्हणजे ती कानात घातलेली आहे आणि ती डुलत आहेत अशा पद्धतीने ते फुलं दिसत असतात. लुसलुस पाने अंगोपांगी, फुले वड हा दंग होऊनी, आणि जी फुलं वड जे आहे वट म्हणजे काय, वटवृक्ष जे असतात, वटवृक्षाची पाने ही कशी लुसलुस पाने अंगोपांगी म्हणजे त्याची जी पानं असतात ती कशी असतात, लुसलुशीत, आणि अंगोपांगी म्हणजे भरपूर अशी दाट पाने त्याला असतात वडाला, आणि ती वडाची पाने एवढी सुंदर दिसतात की जसं तो म्हणजे तो दंग होऊन त्याच्यामध्ये रमलेला आहे अशा पद्धतीने वटवृक्ष हा दिसत असतो. दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटून थटुनी, घाणेरी म्हणजे घाणेरी एक वृक्ष आहे. तर ते वृक्ष त्याच्यामधून विविध म्हणजे प्रकारच्या औषधी निर्माण होत असतात. असं वृक्ष त्याला घाणेरी म्हणतात, घाणेरी वृक्ष म्हणतात. आणि दुरंगी चुनरीत उभी म्हणजे ते वृक्ष अशा पद्धतीने दिसतं की जसं ते चुंदरीत उभं आहे, नटून थटून असं उभं आहे अशा पद्धतीने ते घाणेरीचं वृक्ष हे दिसत असतं. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसारी, सळसळ झळझळ पिंपळ पाणी, पिंपळाची जी पाने असतात ती कशी, त्यांचा आकार कसा असतो, जसं मोरपिसाचा आकार आहे त्याप्रमाणे ते दिसत असतं आणि ते एवढ्या सुंदर पद्धतीने हालत असतं की जसं काय की मोरपीस आपल्याला म्हणजे त्याच्याकडे बघून मोरपीस हे नाचतं आहे अशा पद्धतीने आपल्याला ते दिसत असतं. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी म्हणजे मऊ मुलायम मोर पिसापरी, मोराचं पीस ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने ते दिसू लागतं. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागत पानदवरी म्हणजे बांध, नदीचा जो बांध असतो बांध असतो तो ज्याला आपण काठ म्हणतो, ती अशा पद्धतीने दिसतं कळ्यांनी लटकून म्हणजे कळ्या फुलांना एवढ्या झाडांना अशा पद्धतीने लटकलेल्या असतात की जसं तो त्यांचा काय आहे, झाडांचा बांध आहे, म्हणजे किनारा आहे अशा पद्धतीने तो दिसत असतो. पळस फुले ही बहरून आली, पळस फुले म्हणजे काय की पळसाची फुले ही औषधी असतात. म्हणजे पळस हे औषधी वनस्पतीमध्ये मोडलं जातं की जे विविध त्याचा औषधी वनस्पतीमध्ये उपयोग होतो, म्हणजे त्याच्यामध्ये विविध औषधीची निर्मिती होत असते. या मातीच्या अंकावरती म्हणजे काय, मांडीवरती, आणि कुसुम सारी जगातली पाहून त्यांना मनात झुरती, आणि कुसुमे म्हणजे काय, फुले, सगळी फुले ही ती जी पळस फुले ही पाहत असतात तर ते अशा पद्धतीने बघतात की जसं जे जगातली ही सगळी फुले जी आहे ती काय करतात, त्यांच्यावरती झुरतात. झुरणे म्हणजे काय, ते तिरस्कार करणे, ते त्यांच्यावरती ही सगळी फुलं बघून काय करत असतात, तिरस्कार करतात. अशा पद्धतीने ती बघत असतात. म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या फुलांना मोहर येत असतो. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळीची सुरेल सार, आणि वसंत ऋतूमध्ये बघा आंब्याला काय होत असतं, मोहर येत असतो, आणि जेव्हा आंब्याला मोहर फुटतो तेव्हा काय होतं की जी कोकिळ असते ती काय करते, हळूच त्याच्यामध्ये जाऊन गाणे म्हणत असते, गात असते, आणि तिचं गाणं हे ती म्हणजे त्याच ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये म्हणत असते. जेव्हा आंब्याला मोहर येतो, आंब्याला मोहर सुद्धा वसंत ऋतूमध्ये येत असतो. उजाड उजळे माळ रानही गाऊ लागले वसंत गान, आणि जे उजाड असे पडलेले माळ रान होते, जे शेती वगैरे होत्या, ज्या उजाड पडलेल्या होत्या त्यांना सुद्धा बहर वसंत ऋतूमध्ये येतो, आणि ते सुद्धा कोकिळा गायली म्हणजे ते सुद्धा गाऊ लागतात. तर अशा प्रकारे आपण उजाड उघडे माळ रान ही कविता अभ्यासली. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपली दुसरी कविता अभ्यासणार आहोत. तिचं नाव आहे पुन्हा एकदा. आपल्याला
विविध प्रकारच्या म्हणजे जोश असतो, कल्पना असते की आपण ह्या कराव्या किंवा मग ते त्या गोष्टीतून आपण काय केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी आपल्यामध्ये प्रेरणा आणून आपण काय केलं पाहिजे, पुढे गेलो पाहिजे. तर ह्या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची प्रेरणा ह्या म्हणजे जे आपले प्रतिमा इंगोले यांनी दिलेली आहे की कशा पद्धतीने आपण म्हणजे विजेसारखं तडफडत राहून आपण आपल्या ज्या अंगी असलेले गुण ते पुढे जाऊन सामोरे जाऊन त्याला काय केलं पाहिजे, आपण कधी ना कधी त्या म्हणजे आपली जी विजय आहे, सत्य आहे, त्याचा सामना आपण केला पाहिजे आणि विजय मिळवला पाहिजे. तर आपण पुन्हा एकदा ह्या कवितेला पाहूया. प्रतिमा इंगोले हे 1953 त्यांची कामगिरी होती. ग्रामीण कथाकार, कवयित्री, हजारी, बेलपान, कसिदीची दाणे, सुगरणचा खोपा आणि जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. भुलाई हा कविता संग्रह, बुढाई ही कादंबरी प्रसिद्ध आहे. अस्सल बेदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनातून खास वैशिष्ट्ये त्यांची आहेत. तर नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावना स्थितीचे वर्णन प्रस्तुत कवयित्रीने केलेले आहे. तर आपण बघूया आपले कशा पद्धतीने त्यांनी मनाच्या ह्या सगळ्या गोष्टी भाव ह्या प्रस्तुत म्हणजे कवितेमध्ये त्यांनी मांडले आहे की म्हणजे निसर्गाची निर्मिती, निसर्गाच्या सगळ्या गोष्टी घेऊन आपले जे मनाचे भाव अशा पद्धतीने मांडलेले आहे या कवितेमध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात आणि पेटावे स्नायू करीत पुकार, पुन्हा एक वार. म्हणजे पुन्हा एकदा जे चमकावी वीज म्हणजे काय, जे आकाशात ज्या पद्धतीने वीज चमकत असते, विजांचा आवाज एकदम कसा होत असतो, कडकडाट होत असतो आणि माणूस त्याच्यामध्ये काय असतो, घाबरत असतो. तर त्या पद्धतीने माणसामध्ये काय व्हावं, म्हणजे वीज चमकावी आणि उतरावी खाली भिनावी रक्तात आणि तीच वीज आपल्या म्हणजे खाली उतरावी आणि आपल्या ज्या रक्तामध्ये आहे ती भिनावी म्हणजे रक्तामध्ये जावी आणि पेटावे स्नायू आणि त्याच्याने आपले जे स्नायू असतात, जे आपण त्याला पेशी नाडी वगैरे म्हणतो, तर ते स्नायू आपले पेटावे आणि काय व्हावं की आपण पुन्हा एकदा पुकार करावा आणि एक वार व्हावं. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीतून उठावं आणि चांगली निर्मिती करावी. थोडक्यात असं त्यांनी याच्यामधून आपल्याला उद्देश दिला आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, पुन्हा उठून एकदा म्हणजे जे आपण क्षीण पडलेलो आहे, जे आपल्यामधल्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या शांत झालेल्या आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, उठून पुन्हा जागृत होऊन आपण काय केलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे त्या परिस्थितीला. त्या नवीन निर्माण करून त्या गोष्टी टाकल्या पाहिजे, नवीन निर्माण केलं पाहिजे. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. पुन्हा एकदा पिंगा घालीत म्हणजे ज्या पद्धतीने विजा चमकल्यानंतर जेव्हा पाऊस येतो आणि पावसाच्या सरी ह्या पिंगा घालत जमिनीवर येत असतात आणि त्याच पद्धतीने आपले जे मन असतं ते पण आपण काय केलं पाहिजे, पुन्हा नवीन निर्माण केलं पाहिजे. आणि व्हाव्यात बेभान, कोसळाव्यात खाली मातीत माती व्हावी एक. आणि ह्या पद्धतीने ज्या पाण्याच्या सरी आहे त्या पुन्हा एकदा जमिनीवर पडाव्या आणि जी सगळी माती आहे, माती काय होत असते, एकत्रित होत असते. छोटे छोटे कण हे मातीचे पावसामुळे एकत्रित होत असते आणि व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती मातीत पडते तेव्हा त्याच्यामधले जे सगळे भेदाभेद असतात, म्हणजे जे खाली असलेली सगळी घाण वगैरे ती काय करत असते, धुवून टाकते आणि सगळे जे म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय करत असते, एकत्रित करत असते. माती ही स्वच्छ होत असते. त्या पद्धतीने माणसाचं मनसुद्धा म्हणजे स्वच्छ व्हावं, सगळे भेदाभेद आहेत ते काय व्हावे, नष्ट व्हावे. ज्या प्रकारे पाऊस आकाशातून पडून सगळ्या मातीत मिसळतो आणि भेदाभेद संपतो, त्या पद्धतीनेच माणसाचं मन देखील काय झालं पाहिजे, सगळे भेदाभेद आहे, ज्या चुकीच्या समजुती आहे ते काय झालं पाहिजे, मिटल्या पाहिजे आणि नवीन गोष्टीची निर्मिती ही झाली पाहिजे. पुन्हा एक वेळ, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारत जावा, भुलावी तहान विसरावी भूक. आणि पुन्हा एकदा वारा घुमावा म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा नवीन एकदा घडाव्या आणि जो युवक आहे, जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये काय झाली पाहिजे, त्यांची सगळी तहान भूक म्हणजे नवीन निर्माण करण्याच्या आशेने त्यांची जी तहान भूक आहे सगळी काय झाली पाहिजे, विसरली पाहिजे त्यांनी आणि नवीन गोष्टी निर्माण केल्या पाहिजे. आणि विसरावी भूक नवनिर्मितीची लागावी चाहूल आणि नवीन अशी निर्माण करण्याची त्यांना काय लागली पाहिजे, चाहूल लागली पाहिजे, आशा लागली पाहिजे. आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तरुणांनी चांगल्या म्हणजे जुन्या गोष्टी सोडून चांगल्या नवीन गोष्टी प्राप्त करण्यासाठी काय झालं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे. त्यांची जी तहान भूक आहे ती सुद्धा विसरून त्यांनी त्या नवीन कार्याला सुरुवात केली पाहिजे. लागावी चाहूल उजळावी भूमी दिगतात पुन्हा एकदा. आणि
चाहूल लागून जी नवीन भूमी आहे ती उजळावी, अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा या कवितेचं त्यांनी हे केलं आहे. आता याच्यामध्ये वीज म्हणजे सौदामिनी आणि स्नायू म्हणजे नाडी. चिकडा सौदामिनी आपण जिला म्हणत असतो आणि स्नायू म्हणजे नाडी. नाडी किंवा पेशी असं आपण म्हणतो. या पद्धतीने आपण पुन्हा एकदा ह्या कवितेचं किंवा कविता अभ्यासली. धन्यवाद.